यानंतर आपण नाशिकला जाणार आहोत। नाशिकला माजी आमदार वसंत गीते यांच्या कार्यालयावर कारवाई करण्यात आली आहे। तोडक कारवाईच्या नंतर हे कार्यालय आता पाडण्यात आलेलं आहे। वसंत गीतेंच्या या कार्यालयावर महानगरपालिकेने ही तोडक कारवाई केलेली आहे। बेकायदेशीर हे बांधकाम करून हे कार्यालय उभं करण्यात आलेलं होतं। दरम्यान आपल्यावर राजकीय हेतूने ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। पण अगदी सरकारी जागेवरती मुक्याच्या ठिकाणी अनधिकृतपणे हे कार्यालय उभं करण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे हे पाडण्यात आल्याचं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। वसंत गीतेंच्या कार्यालयावर बुलडोजर लावून ही कारवाई करण्यात आलेली आहे। आपल्याला कल्पना आहे की सध्या राज्यामध्ये ड्रग्ज माफिया, अनधिकृत पब बार यांच्या विरोधात धडक कारवाई सुरू झालेली आहे। बुलडोजर चालवला जातोय आणि याच दरम्यान नाशिकमध्ये वसंत गीतेंच्या कार्यालयावरती हा बुलडोजर चालवण्यात आलेला आहे। नाशिक महानगरपालिकेने ही कारवाई केलेली आहे आणि ही कारवाई योग्य असून नियमांच्या अधीन राहून अनधिकृत बांधकामावर ही कारवाई केलेली आहे। त्याबद्दल त्यांना नोटिसा देण्यात आलेल्या होत्या, पण त्यांनी ते बाजूला केलेलं नव्हतं असं महापालिकेच्या वतीने सांगण्यात येत आहे। तर दुसऱ्या बाजूला वसंत गीते यांनी मात्र राजकीय द्वेष भावनेतून आपल्यावर ही कारवाई ह्याच्यावर कारवाई करण्यात आली असं त्यांनी सांगितलेलं आहे।